शिर्डीत साईबाबांच्या व्हीआयपी दर्शनासाठी आता मोजावे लागणार अधिकचे पैसे। नमस्कार, मी प्रियंका, आय लव्ह नगर न्यूज मध्ये आपलं स्वागत। शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान ट्रस्टने पेड म्हणजेच व्हीआयपी दर्शन आणि आरती पासेसच्या देणगी शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। संस्थांच्या वतीने सुधारित दरांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली असून प्रत्येक पासच्या किमतीमध्ये सरसकट 100 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे। या निर्णयामुळे सशुल्क दर्शन घेणाऱ्या सामान्य भाविकांवरील अन्याय हा दूर झाला असून संस्थांच्या तिजोरीतही अल्पशी भर पडणार असल्याची चर्चा आहे। आता हे नवीन दर नेमके काय आहेत आणि या निर्णयामागे संस्थांची नेमकी भूमिका काय आहे हे सविस्तर जाणून घेऊयात। शिर्डी संस्थानने जाहीर केलेल्या नवीन नियमांनुसार आता व्हीआयपी दर्शन पाससाठी प्रति व्यक्ती 100 रुपयांऐवजी 200 रुपये शुल्क हे मोजावं लागणार आहे। आरतीच्या शुल्कातही अशीच वाढ करण्यात आली आहे। दररोज सकाळी होणाऱ्या मुख्य काकड आरतीचा पास आता 500 रुपयांवरून 600 रुपये करण्यात आलाय। तर माध्यान्ह आरती, धूप आरती आणि रात्रीची शेज आरती या तिन्ही आरत्यांचे शुल्क हे 300 रुपयांवरून वाढवून 400 रुपये प्रति व्यक्ती करण्यात आले। सोशल मीडियावर या दरवाढीबाबत विविध चर्चा सुरू आहेत, परंतु मंदिर प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार या निर्णयामागे काही महत्त्वाची आणि व्यावहारिक कारणं आहेत। ती कोणती आहेत ते सुद्धा जाणून घेऊयात। यातलं पहिलं कारण आहे गर्दीचं नियंत्रण। शिर्डीत दररोज येणाऱ्या हजारो भाविकांपैकी व्हीआयपी पास घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती। यामुळे पेड लाईन मध्येच गर्दी होऊन व्यवस्थापनावर ताण येत होता। शुल्कात वाढ केल्यामुळे व्हीआयपी रांगेतील गर्दी ही मर्यादित होण्यासाठी मदत होणार आहे। दुसरं कारण आहे सर्वसामान्य भाविकांना प्राधान्य। व्हीआयपी पास धारकांची संख्या मर्यादित झाल्यामुळे विनामूल्य म्हणजेच मोफत दर्शनाच्या रांगेमध्ये तासनतास उभ्या राहणाऱ्या सर्वसामान्य भाविकांना जलद गतीने दर्शन मिळणं आता सहज शक्य होणार आहे। तिसरं कारण आहे सेवाभावी उपक्रमांचा खर्च। साईबाबा संस्थानामार्फत चालवली जाणारी सुपर स्पेशालिटी रुग्णालय, आशियातील सर्वात मोठं मोफत प्रसादालय आणि शैक्षणिक संस्था यांचा वाढता प्रशासकीय खर्च आणि महागाईचा ताळमेळ बसवण्यासाठी या उत्पन्नाचा वापर केला जातो। संस्थांनी भाविकांना आवाहन केलं आहे की कोणत्याही खाजगी दलाल किंवा अनधिकृत व्यक्तींकडून व्हीआयपी पासची खरेदी करू नये। दर्शनाचं आणि आरतीचं बुकिंग केवळ श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच करावं। आता या दरवाढीमुळे व्हीआयपी रांगांमधील गर्दी ही कमी होऊन सर्वसामान्य साई भक्तांना दिलासा मिळणार का, हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला या निर्णयाबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज।